नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS यांच्या अंतर्गत आलेली भरती संदर्भात माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS यांच्या अंतर्गत ही रिक्रुटमेंट आलेली आहे. 2 वर्षापूर्वी सुद्धा ही भरती आली होती, परंतु ती काही कारणास्तव त्यांनी कॅन्सल केलेली होती. तुम्हाला मे बी माहिती असेल, त्याच्यावरसुद्धा आपण ऑलरेडी एक जुना व्हिडिओ बनवला होता. तुम्ही जर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेला, नवीन भरती अपडेट ही जी प्लेलिस्ट आपण केली आहे त्यामध्ये हे व्हिडिओ आहे बघा. साधारणतः 4 वर्षापूर्वी ही भरती आली होती. BIS रिक्रुटमेंट सरकारी नोकरी. सेम हीच जाहिरात पुन्हा त्यांनी काढलेली आहे, कारण की तेव्हा ही रिक्रुटमेंट त्यांनी कॅन्सल केली होती. यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आता या व्हिडिओचा फायदा तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे त्यासाठी ह्या व्हिडिओचा फायदा होणार तुम्हाला. याची लिंक माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्यातून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्याचा फायदा तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे त्यासाठी होईल. तर ही जी भरती आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची पूर्णतः भरती आहे. त्यामध्ये पोस्ट तुम्ही जर बघितला तर ग्रुप बी, ग्रुप बी, A, B आणि C अशा तिन्ही ग्रुपच्या पोस्ट आहेत. असिस्टंट डायरेक्टरपासून पर्सनल असिस्टंट, असिस्टंट ASO, असिस्टंट कॅम्प्युटर एडेड डिझाईन, स्टेनोग्राफर, सिनियर सेक्रेटरिस्ट असिस्टंट आणि ज्युनियर सेक्रेटरिस्ट असिस्टंट ह्यासुद्धा पोस्ट आहेत. 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच्या ह्या पोस्ट आहेत. त्यानंतर याचे क्वालिफिकेशन जे आहे हे क्वालिफिकेशन तुम्हाला समोर दिलं बघा. याची ॲप्लिकेशनची लिंक तसेच संपूर्ण PDFची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही डायरेक्ट PDF रीड करू शकता किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता. IBPS याच्या अंतर्गत ही भरती होणार आहे. तुमची एकच एक्झाम आहे, त्यानंतर तुमची क्वालिफाईंग स्किल टेस्ट असणार आहे आणि तुमचं सिलेक्शन असणार आहे. तुम्हाला रँकिंगसाठी एकच एक्झाम क्वालिफाय करायचे. त्यानंतर तुमचं टायपिंग टेस्ट असेल किंवा काय, हे फक्त क्वालिफाईंग नेचरचे आहे. स्किल टेस्ट तिचे मार्क तुम्हाला कोणत्याही परीक्षेत धरणार नाहीत. फक्त ती क्वालिफाय करायची आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन असणार आहे. त्याचं प्रत्येक पोस्टचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्यामध्ये आत्ता मी तुम्हाला जी आपली जुनी व्हिडिओ दाखवली त्याचा फायदा काय की फॉर एक्झाम्पल येते बघा, पर्सनल असिस्टंट हा जो ही जी पोस्ट आहे याच्यामध्ये हे जे क्वालिफिकेशन सांगितलेलं त्यांनी, कॅम्प्युटर प्रोफेशन टेस्ट, द कॅन्डिडेट शुड बी प्रोफिशियंट ॲटलिस्ट अप टू लेवल 6 ऑफ नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. याचा अर्थ म्हणजे काय, ह्यासाठी तुम्हाला ती व्हिडिओ बघायची आहे. ते मी आता पूर्ण एक्सप्लेन करत नाही, जेणेकरून आपला व्हिडिओ शॉर्ट होईल, कमीत कमी वेळात तुम्हाला जास्त माहिती मिळेल. तर हे जे क्वालिफिकेशन आहे B नंबरचं, यासाठी तुम्हाला तो जुना व्हिडिओ बघायची. त्याची लिंक ऑलरेडी मी दिलेली आहे. तो बघा, 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली क्लिअर होईल की तुम्हाला त्यामध्ये क्वालिफिकेशन बसता का नाही ते. त्यानंतर स्टेनोग्राफर पोस्ट आहे, असिस्टंटचे पोस्ट आहेत जे की त्याला ग्रॅज्युएशन लागतं, आणि स्किल टेस्ट तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे, क्वालिफाईंग नेचर असणार आहे. कोणत्याही प्रकारे तुम्हाला मार्क यामध्ये धरले जाणार नाही आहेत. तर असे पोस्ट आहेत. 10वीवर पण आहेत. ते तुमचा नंतर ITI असेल तर तुम्ही आपले एलिजिबल आहात. त्यानंतर मोड ऑफ एक्झामिनेशन प्रत्येक पोस्टसाठी दिले आहे बघा. ऑनलाईन एक्झाम इंटरव्ह्यू ग्रुप Aसाठी आहे. ग्रुप Bसाठी ऑनलाईन एक्झाम आहे एकच, आणि स्किल टेस्ट जे की क्वालिफाईंग नेचरचे आहे. मग तुमची टायपिंग टेस्ट असणार आहे ती, किंवा स्टेनोग्राफरची टेस्ट असेल तर पोस्टसाठी. सिलेबस सुद्धा त्याने दिलेला आहे. IBPS एक्झाम घेणार त्यामुळे तुम्हाला बँकिंगचा सिलेबस करायचा आहे. आता यामध्ये तुम्हाला रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्काला, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्काला, सेक्शनल टायमिंग आहे बघा. त्यानंतर कॉन्ट 20 क्वेश्चन 20 मार्काला, आणि प्रत्येक सेक्शनचा त्यांनी टेक्निकल सिलेबस त्यांनी दिलेला आहे. 150 क्वेश्चन 150 मार्काला, 2 तासाचा तुम्हाला वेळ असणार आहे. प्रत्येक पोस्टसाठी त्यांनी सिलेबस दिलेला आहे. बँकिंग टाईप तुमचा सिलेबस असणार आहे. बँकिंगचेच क्वेश्चन तुम्हाला यामध्ये रिपीट होणार आहेत, कारण की एक्झाम ही पूर्णतः IBPS घेणार आहे. एकच एक्झाम आहे. एज लिमिट तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही मल्टिपल पोस्टसाठी अर्ज करू शकता. एक्झामिनेशन सेंटर हे महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर अशा ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर अवेलेबल आहेत.
कट ऑफ स्कोअर सांगितलं बघा त्यांनी किती 50% म्हणजे काय थोडक्यात की 150पैकी तुम्हाला 50% म्हणजेच 75 मार्क मिनिमम पाहिजेत क्वालिफाय होण्यासाठी. डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे ते सुद्धा त्यांनी सिग्नेचर असेल, तुमचे फोटो असेल की त्याचं डायमेन्शन्स, लेंथ, विड्थ दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही अपलोड करू शकता. एक्झामिनेशन फी तुम्ही जर बघितलं तर ग्रुप ए जी पोस्ट आहे त्यासाठी ₹800 आहे आणि बाकीसाठी ₹500 आहे. SC, ST, PWD वुमन अँड BIS एम्प्लॉईज त्यांना कोणत्याही प्रकारची फी यामध्ये नाही आहे. महत्त्वाच्या डेट्स बघा, 9 तारखेपासून 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे रात्री 12 वाजेपर्यंत. तुमची एक्झाम जी आहे ही टेंटेटिव्हली नोव्हेंबर 2024 नोव्हेंबर महिन्यामध्ये असणार आहे. टेंटेटिव्हली म्हणजे पकडून चाला की तुमचे जास्त चान्सेस आहेत की तुमची एक्झाम नोव्हेंबर महिन्यामध्येच होणार आहे. तर अशा प्रकारची जाहिरात आहे. त्यामध्ये तुम्ही जर एलिजिबल असाल तर 100% ही पोस्टचा फॉर्म भरा, कारण की एकच एक्झाम आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे पूर्णतः परमनंट स्वरूपाची. त्यामध्ये तुम्हाला जर काय सांगितलं की एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल डाऊट असतील तर ऑलरेडी आपण व्हिडिओ केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. अर्ज करण्याची लिंक तसेच संपूर्ण PDF ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी. तसेच ओल्ड जी व्हिडिओ होती एज्युकेशन क्वालिफिकेशन संदर्भात तिचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते तुम्ही बघा आणि त्यानंतर अर्ज करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.